प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा सुद्धा धमाकेदार भाग बघत आहात तुम्ही. तर झालंय काय हे शेवटपर्यंत बघत राहा. आज शेवग्याच्या शेंग्याचं जे पिठलंय ना त्याने धमाल केली अख्ख्या एपिसोड मध्ये. तर बघा, ही शरयू आली आहे, काल तुम्ही पाहिलं होतं शरू. तर आता ती आल्यावर तिच्या आईला म्हणते, आई मला ना जरा पैसे हवेत. मग आता या सुमित्रा ताई तिला विचारतात, का ग बाई किती पैसे हवेत तुला. ऐश्वर्या या दोघींचं बोलणं ऐकते बरं का. सुमित्राबाई तिला विचारतात, का ग बाई किती हजार देऊ तुला पैसे. तेव्हा ही म्हणते, 1000 नाही आई 35 लाख. अरे बापरे, 35 लाख. आता त्या सुमित्राबाई म्हणतात, अगो एवढे पैसे कशाला. ती शरयू उद्धट सारखी म्हणते, ए आई तू देणार आहेस की नाही पैसे तेवढं सांग. सुमित्राबाई म्हणतात, अगो एवढे पैसे मी कसं देऊ तुला. शरयू म्हणते, मला वाटलंच होतं. तू एक काम कर बरं आई, नानांनी माझ्या नावाचे जे शेअर ठेवलेत ना तिथे कंपनीमध्ये ते 50-60 लाखाचे असतीलच, ते देऊन टाक बरं मला. सुमित्राबाई म्हणतात, काय गो शरू, अगं एवढे पैसे तू मागते. अगं 3500 रुपये मागितल्यासारखं 35 लाख रुपये मागते तू मला. अगं उधळायला पैसे नाही देणार मी तुला. आता ही शरयू म्हणते, अगं आई मी उधळत नाहीये पैसे, मला बिझनेस साठी पैसे हवेत. ऐश्वर्या बघा कशी ऐकते सगळं वरून. आता या सुमित्राबाईंना दिसत नाहीये का तिथे ऐश्वर्या उभी आहे. सुमित्राबाई म्हणतात, बाई माझ्याकडे काही एवढे पैसे नाही आणि मी काही देणार नाही सध्या तुला. शरयू म्हणते, असं काय करते आई, कर ना काहीतरी, सारंगकडे माग, सौमित्र दादाकडे माग, काही कर पण पैसे दे बाई मला. सुमित्राबाई म्हणतात, हेच मला आवडत नाही. सतत पैसे हवे नाही तर सत्ता हवी. सतत आपलं एक तर पैसे हवे नाही तर सत्ता हवी. अगं वय नाती काहीतरी विचार करा ग या गोष्टींचा. मला तर एवढा मनस्ताप होतो बाई तुमच्या या सगळ्यांच्या वागण्यामुळे. मला तर असं वाटतं मी मेले ना की या घराला शांतता मिळेल. आता असं निर्वाणीच्या गोष्टी करून त्या तिथून उठून जातात. शरयू म्हणते, अगं आई अगं असं काय बोलते तू. आता या काहीच बोलत नाही सुमित्राबाई आणि तिला पैसे न देता तिथून चालल्या जातात. आता ही शरयू तिला का आई वाटत नाही बरं का आई असं बोलली ते, पण आता तिला पैसे मिळाले नाही म्हणून ती तगमग करत असते. ती विचार करते, शी बाई कधी कधी असं वाटतं ना मला या घराची मुलगी विनाकारण झाली. मी सून असते ना या घराची, मग माझ्याकडे लक्ष दिलं असतं यांनी, हातात पैसा खेळला असता माझ्या. नाही या सुनांबद्दल बोलत राहते आई, पण माझा प्रॉब्लेम कधीच ऐकून घेत नाही. ऐश्वर्या आता शरयूला म्हणते, मी ऐकलंय ना तुमचा प्रॉब्लेम. शरयू ऐश्वर्याकडे बघतच राहते. ऐश्वर्या आता शरयू जवळ येऊन म्हणते, ताई मी ऐकलंय तुमचं, तुम्ही कशाला टेन्शन घेताय. तुम्हाला पैसेच हवेत ना, मी देते ना तुम्हाला 35 लाख रुपये. शरयूचे डोळे चमकून जातात. शरयू म्हणते, काय पैसे तू देणार मला. ऐश्वर्या म्हणते, हो देणार मी, पण माझं एक काम करावं लागेल तुम्हाला. आता शरयूला काय काम सांगितलंय ना ऐश्वर्याने ते काही ऐकवलेलं नाहीये प्रेक्षकांनो. शरयू फक्त विचारते काय काम करायचंय ऐश्वर्या, पण ऐश्वर्या शरयूला सध्या तरी काय सांगते ते आपल्याला कळवलेलं नाहीये. तर आता पुढे बघा, नानांचा त्यांनी पुढे सीन दाखवलाय. आता तिथे कसली तरी चिठ्ठी दिसलीये नानांना. आता नानांना आठवतंय की जानकीने त्यांच्यासाठी अंगारा आणला होता. जानकीच्या आठवणीने नाना व्याकुळ झालेले आहेत. नाना आता रडत असतात बरं का बिचारे जानकीची आठवण काढून. त्यांना असं वाटतंय किती आपलं घर सुखाचं होतं आधी. जानकी घरात होती तेव्हा कायम माझे लोक माझ्या हाकेच्या अंतरावर होते. त्यांच्यात आणि माझ्या घरामध्ये किती अंतर निर्माण झालंय आता. हे अंतर आता मिटायलाच हवं असा विचार करून नाना मनात विचार करत असतात की जानकी या घरात यायलाच हवी परत. तेवढ्यात सुमित्राबाई त्यांच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतात. सुमित्राबाई म्हणतात, अहो तुम्हाला आवडतो ना शिरा आणला बघा. नाना म्हणत असतात, ए नका असं ते त्यांच्या म्हणजे त्यांना बोलता येत नाही त्या पद्धतीने नकार देतात. मग सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई शिरा नको, काय करू हो मग, थालीपीठ आणू का. मग नाना म्हणतात, म्हणजे नेहमी काय थालपीठ. सवत सुमित्राबाई म्हणतात, मग इडली आणू का, थालपीठ नको असेल तर. पण नाना मात्र नाहीच म्हणतात. मग आता सुमित्राबाई म्हणतात, अहो असं काय करताय, शिरा नको थालपीठ नको, रागवतं काय हो माझ्यावर. खिचडी काय बाई नेहमीचीच आहे, मग करू तरी काय तुमच्या आवडीचं. मग अचानक सुमित्राबाई म्हणतात, हा पिठलं करू का. नाना एकदम खुश होऊन जातात आणि म्हणतात, हा ते कर. आता सुमित्राबाई म्हणतात, शेंगाचं पिठलं करू का. मग नाना असे खुणाखाणा करतात आणि हा हेच पाहिजे मला असं सांगतात सुमित्राबाईंना. मग आता या म्हणतात, तुम्ही आधी शिरा खाता का, पिठलं करेपर्यंत वेळ जाईल ना, थोडा शिरा खा ना. हो
पण आता नाना नाहीच म्हणतात ते शिरा खायला. मग सुमित्राबाई म्हणतात बरं गरम गरम भाकरी करते आणि पिठलं करते. हा चला, नानांनी एक व्यवस्थित असा बहाणा मारलेला आहे प्रेक्षकांनो पिठल्याचा, कारण आता जानकी त्या पिठल्याच्या निमित्ताने इथे येणार आहे आणि सोन्याच्या कड्याचं सत्य तिला कळणार आहे. सुमित्राबाई म्हणतात आणते तुम्हाला पिठलं करून. सुमित्राबाई गेल्यानंतर नाना मनात विचार करतात की माझ्या जानकी सारखं पिठलं कोणी बनवू शकत नाही. माझी जानकी नाहीये आता इथे, हरकत नाहीये, जानकीने केलंय माझ्या असं समजून खाऊन घेईल. आता सुमित्राबाई आल्यात बाहेर. अरे गुलाब, ए गुलाब अशा हाका मारत असतात त्या आणि विचार करत असतात अगं बाई गुलाब कुठे गेला काय की. अवंतिका म्हणते काय हो आई, काय झालं, गुलाबदादांना शोधताय का? अहो ते आज उशिरा येणार आहे, त्यांनी आत्ता मला फोन करून कळवलंय. सुमित्राबाई म्हणतात अगो बाई कमाले बाई गुलाबची, मला जेव्हा मदत हवी असते तेव्हा हा नेमका नसतो. आता बाई आता काय करू मी? अवंतिका म्हणते का हो आई, काय झालं, टेन्शन का घेताय तुम्ही, ठीक आहे ना सगळं? सुमित्राबाई त्यावर म्हणतात अवंतिकाला अगं अवंतिका काय झालं माहितीये का, नानांच्या ना तोंडाला चवच नाहीये बघ, हे नुसते सूप पिऊन पेज खाऊन कंटाळून गेले बघ, औषधामुळे त्यांच्या जिभेची चवच गेली बघ. आज यांना शेंगाचं पिठलं खायची इच्छा झालीये बघ. अवंतिका म्हणते शेंगाचं पिठलं, आहा आई किती दिवसांनी ऐकलंय मी हे नाव. आई खरं तर ऐकल्यानंतर मलाही इच्छा झाली हो शेंगाचं पिठलं खायची, आणि मी ना या घरात कधी पिठलं खाल्लं नाहीये हे शेंगाचं, पण सौमी मला नेहमी सांगायचा की रणदिवेंच्या घरचं शेंगाचं पिठलं जगात भारी असतं म्हणून. पिठलं बनलं की सगळ्यात आधी नाना खातात आणि मग बाकीच्यांना त्यांच्या वाटणीचं मिळतं. काय हो आई, नानांना इतकं आवडतं का तुमच्या हातचं शेंगाचं पिठलं? मग आता या सुमित्राबाई म्हणतात अगं बाई माझ्या हातचं नाही, जानकीच्या हातचं आवडतं त्यांना शेंगाचं पिठलं. म्हणजे तिला मीच शिकवलंय, पण तरी सुद्धा तिच्या हातच्या पिठल्याची ना बाई चवच वेगळी असते. म्हणजे कसं सांगू तुला, एरवी ना हे 2 चपात्या खातील, पण जानकीने शेंगाचं पिठलं केलं रे केलं की हे सादर संगीत जेवणार. मीच कधीतरी यांना चिडून म्हणायची अहो पुरे पिठल्याने काय आंघोळ करणार की काय. अगं अवंतिका जानकीच्या पिठल्याच्या हातची चवच वेगळी. खरं तर खमंग फोडणी वरून कोथिंबीर आपण पण करतोच की ग, पण नेमकं बाई ती काय वेगळं घालते ना त्या पिठल्यात तेच कळत नाही बाई मला. खरंच प्रेक्षकांनो, म्हणजे पदार्थ तोच असतो, पण प्रत्येकाच्या हाताची जी चव असते ना ती खरंच वेगवेगळी असते. प्रत्येकाच्या हाताची हातोटी काहीतरी वेगळं सांगून जाते. आता अवंतिका त्यावर सुरेख उत्तर देते सुमित्राबाईंना की ती काय घालते ना पिठल्यात तेच कळत नाही. आता ही अवंतिका म्हणते चव आणि जिव्हाळा आणि माया. अवंतिका असं बोलल्यानंतर सुमित्राबाई बघतच राहतात तिच्याकडे. आता अवंतिका म्हणते आई आज करायचं का मग शेंगाचं पिठलं? मग आता सुमित्राबाई म्हणतात अगं बाई हो न करायचंय बाई आज पिठलं, पण गुलाब घरात नाहीये, मला देवळात जायचंय. मी काय करते, देवळात जाते आणि येता येता शेंगा घेऊन येते आणि आल्यावर बघू काय करायचं ते. पण बाई मला तर देवळात जावंच लागेल ग, नाही तर माझी मैत्रीण रुसेल बघ. अवंतिका म्हणते मैत्रीण, कोण मैत्रीण आहे तुमची? तेवढ्यात सुमित्राबाईंचा फोन वाजलाय. त्या त्यांचा फोन शोधायला लागतात इकडे तिकडे. आता फोन कोणाचा आला असेल बरं, ओळखा बघू. तर ओवीचा फोन आलाय. आता ओवी म्हणते हॅलो बेस्ट फ्रेंड कुठेस तू? सुमित्राबाई म्हणतात अगो मी तुझ्याच फोनची वाट बघत होते, तू तयार आहेस ना? आता ओवी तिकडनं म्हणते अगं केव्हाची तयार आहे मी? मग सुमित्राबाई म्हणतात तुझा बाबा घरात आहे का? मग ओवी म्हणते बाबा घरात नाहीये, बाबा यायच्या आत आपण भेटूयात. मग सुमित्राबाई म्हणतात अगं ऐक ना, अगं माझा फोन नंबर. आता ही ओवी तिकडनं म्हणते करते ग डिलीट, तू टेन्शन घेऊ नको, आपल्याला कशाला कोण पकडणार आहे. आता सुमित्राबाई तिला बाय असं म्हणतात. बाई ओवीला काय गंमत वाटतेय प्रेक्षकांनो लपून छपून भेटण्यात. मस्तच दाखवलंय त्यांनी. आता इकडे बघा ही जानकी या ओवीला फोन ठेवताना बघते आणि म्हणते काय ग ओवी, कोण पकडलं जाणार नाही? ओवी म्हणते कोणी नाही कोणी नाही. खरं तर ओवीला जानकीला सांगायला हरकत नव्हती, पण ठीक आहे. आता ही जानकी विचारते कोणाचा फोन होता ग ओवी? ओवी म्हणते अगं बेस्ट फ्रेंड होती ग आई माझी. मग जानकी म्हणते अच्छा तीच बेस्ट फ्रेंड का जिने तुला शिरा सुंठवडी दिली? मग ओवी म्हणते हो ग आई तीच माझी फ्रेंड, मी चालले तिला भेटायला. जानकी म्हणते थांब जरा. आता जानकीने आतून लगली दही साखर आणलंय बरं का, आणि ओवीला म्हणते हात पुढे कर, दही साखर घेऊन जा. आता बहुतेक तरी सकाळी ऋषिकेशला दिलेलं दही उरलेलं दिसतंय.
आता ओवी म्हणते, मला कशाला देते दही साखर, मी काय बाबांसारखी कामाला जाते का? मग जानकी म्हणते, अगं चांगल्या कामाला जातेस ना म्हणून देते तुला दही साखर. आता ओवी म्हणते, म्हणजे? आता जानकी म्हणते, किती प्रश्न विचारतेस ओवी, चल हात पुढे कर बरं, चुपचाप आईचं ऐकायचं. बाई ते हात चिकट होईल ना त्या पोरीचा, डायरेक्ट चमच्याने खाऊ घालायचं ना. बरं खाते बिचारी ओवी हातावर घेऊन ते दही साखर आणि म्हणते, बाय आई. आता जानकी मनाशीच बोलते, ओवी बेटा तुला माहित नाहीये तू किती चांगल्या कामासाठी चालली आहेस, एक नातं टिकवण्याचं चांगलं काम तू करतेस बेटा. ऑल द व्हेरी बेस्ट अँड आय एम सो प्राऊड ऑफ यू. आणि आता तूच या दोन्हीही कुटुंबांना जोडण्याचा एक दुवा आहेस ओवी. जानकीला खूप होप्स आहेत ओवीकडनं, पण प्रेक्षकांनो अब आएगा मजा, कारण सगळा जो एपिसोडची मजा आहे ना ती आता इथून पुढे आहे. आता या सुमित्राबाई घाई गडबडीत निघाल्यात बरं का. अवंतिका तिथेच उभी आहे. आता या सुमित्राबाई विचार करतात, अगं बाई ओवीला भेटायला निघाले खरी मी, पण यांच्यासाठी येता येता शेंगा आणायच्यात. आता शेंगा घेत बसले तर ओवी निघून जाईल आणि ओवीला भेटले तर ह्यांच्या जेवणाची वेळ टळून जाईल. बाई बाई आता काय करू मी, पण आता मागे है ना उनकी तिसरी सून. आता तेवढ्यात तिथे तो सौमित्र आलाय आणि तो अवंतिकाला म्हणतो, ए अवंतिका अगं काय झालं ग. आता त्या आई दारातच उभ्या आहेत. सौमित्र म्हणतो, आई अशी का उभी आहे दारात, अगं अवंतिका तू हे जरा फाईल पकड बरं. आता सौमित्र या सुमित्राबाईंकडे येतो आणि म्हणतो, काय ग आई काय झालं तुला. मग आता या सुमित्राबाई म्हणतात, अरे सौमित्र मला ना जरा माझ्या मैत्रिणीला भेटायला जायचं होतं रे देवळामध्ये, आणि नेमकं ह्यांना सुद्धा आजच शेवग्याच्या शेंगाचं पिठलं खायचंय बघ. आता हा सौमित्र म्हणतो, अगं आई तू कशाला नाव काढलं, आता माझी पण इच्छा झाली ते पिठलं खायची, तू कर बरं पिठलं. आता या सुमित्राबाई म्हणतात, अरे हो करणार आहे मी पिठलं, पण नेमका माझ्याकडे वेळ नाही बघ, आता कळतच नाहीये म्हणजे काय करू बघ, म्हणजे घरात शेंगा नाहीये, मला देवळात पण गेलं पाहिजे. सौमित्र म्हणतो, तुझी मैत्रीण वाट बघते ना देवळात. सुमित्राबाई म्हणतात, अरे हो ना, आणि ह्यांच्यामुळे माझा पाय सुद्धा ओढत नाहीये बघ बाहेर जायला, काय करू रे सौमित्र. मग सौमित्र म्हणतो, अगाई सिंपल आहे, तू जा मैत्रिणीला भेटायला, मी करतो ना पिठलं. सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई पिठलं तू करणार, काय रे सौमित्र, अरे कधी शिकलास पिठलं. आता सौमित्र म्हणतो, अगाई मी नाही शिकलो, पण अवंतिका करेल ना, म्हणजे आय होप तिला येत असावं पिठलं, तू नको टेन्शन घेऊ, तू जा मंदिरामध्ये, आम्ही बघून घेऊ पिठल्याचं काय करायचंय ते, तुझी मैत्रीण वाट बघत असेल आई. आता सुमित्राबाई, बरं बरं बाबा निघते मी, असं म्हणून निरोप घेतात सौमित्रचा. आता बघा प्रेक्षकांनो, आता या अवंतिकाला विचारायला विनाकारण बिचारीला टाकलं ना कोड्यात या सौमित्रने. आता सौमित्र अवंतिका जवळ येतो तेव्हा अवंतिका विचारते, काय रे बाबा ए सौमी, तुझं आणि तुझ्या आईचं काय चाललं होतं नेमकं. आता सौमित्र म्हणतो, अगं माझं माझ्या आईचं सोड, तू आईचं आणि तिच्या मैत्रिणीचं काय चाललंय ते विचार, जास्त इंटरेस्टिंग येते. मग अवंतिका म्हणते, अरे सौमी पण आहे कोण आईंची मैत्रीण. मग सौमित्र तिला असं खुणेने दाखवतो, अगं मैत्रीण म्हणजे मोठी मैत्रीण नाहीये ती, अशी छोटी मैत्रीण आहे. अवंतिका म्हणते, म्हणजे ओवीला भेटायला गेल्या की काय आई. आता सौमित्र हसतो आणि म्हणतो, अगं हो, पण माझं ॲप्रन आहे का किचनमध्ये, ॲप्रन. आता अवंतिका म्हणते, ॲप्रन काय असं ते माहितीये मला, पण हे मध्येच काय ॲप्रन वगैरे, तू जेवण बनवणार आहेस का. मग आता सौमित्र म्हणतो, मी नाही तू बनवणार आहेस शेंगाचं पिठलं. अवंतिका म्हणते, पिठलं आणि मी, ए वेडा झालायस का, मला नाही येत पिठलं वगैरे. सौमित्र म्हणतो, अरे बापरे तुला पिठलं येत नाही करता. अवंतिका, अगं मी सांगितलं आईला तुला येतं म्हणून. अवंतिका म्हणते, तू शहाणाच आहेस, तुला विचारता येत नाही का आधी मला पिठलं येतं का नाही येत, काहीतरी आपलं स्वतः सांगून टाकतो आणि मग मला म्हणतो कर म्हणून, मला नाही येत बाबा पिठलं वगैरे करता. सौमित्र म्हणतो, तुला खाता येतं का मग. अवंतिका म्हणते, ए काही पण बोलू नकोस सौमित्र. मग सौमित्र म्हणतो, अरे यार पण आता मी काय करू, तू लास्ट टाइम सांगितलं होतं ना मला तुला काहीतरी येतं बनवता, ते काय सांगितलं होतं बघ तू. आता ही अवंतिका म्हणते, अरे बाबा ती कढी केली होती मी लास्ट टाइम, ती कढी होती कढी. सौमित्र म्हणतो, अरे देवा ती एवढी घट्ट कढी होती का, मला वाटलं ती पिठलं. देवा नवरे काय खातात प्रेक्षकांनो, काय समजून, देवा रे देवा अवघडच आहे. ती अवंतिका आता मारायला जाते त्या सौमित्रला, तेव्हा तो म्हणतो, बरं बाई तुझी ती कढी चांगली झाली होती, पण आता पिठल्याचं काय करायचं ते बघावं लागेल ना. मग सौमित्र ठरवतो की जानकी वहिनीला फोन करून रेसिपी घ्यायची. आता हे दोघं
ठरवतात की जानकीला फोन करायचा. पण आता इकडे बघा तमाशा आहे ऐश्वर्याचा. तिने सगळ्या चायनीजच्या भाज्या आणून ठेवलेल्या आहेत. तिला करायचंय काहीतरी चायनीज. पण आता आजीबाईच्या पोटाचा बोऱ्या वाजणार आहे. ऐश्वर्याचा तो अवतार पाहून आजीबाई किचन मध्ये येतात आणि म्हणतात, अरे बापरे, हे काय आहे? अगं ऐश्वर्या, सारंगने शेतकऱ्यांच्या भाज्या घरातून विकायच्या ठरवल्या का काय? ऐश्वर्या म्हणते, आजी काय हो हे, काय पण काय बोलता? मग आजी म्हणतात, अगं हे लोकरीचे गुंडे कशाला आणले तिथे? ऐश्वर्या म्हणते, ते लोकरीचे गुंडे नाहीयेत आजी, अहो ते नूडल्स येतो. मी इटालियन नूडल्स बनवणार आहे आज. काय ना, खरं तर मी आज नॉनव्हेजचाच मूड होता माझा, पण काय आईंचे काहीतरी वार असतात, दिवस असतात, म्हणून मी व्हेजवर सेटल केलंय आज. आजीबाई म्हणतात, मला चालेल. आजीबाईंना काय आयतं वयतं काही चालतं. पण आता बघा सारंग येतो. सारंग बघा कसा म्हणतो, अरे वा आजी, आजी ऐश्वर्या एवढी सामग्री काय करताय तुम्ही? नाही ते उंदियो वगैरे करताय का तुम्ही? आता ऐश्वर्या म्हणते, काय हो सारंग, उंदियो वगैरे काय, जरा वेगळा विचार करा ना तुम्ही. मी ना आता असं मस्तपैकी इटालियन हर्ब्स आणि पार्मेझन चीज घालून मस्त इटालियन नूडल्स बनवणार आहे. ऐश्वर्या मामा मिया असं ती इतकी मटकत चटकत सांगते. आता आजी काय म्हणतात आजी म्हणतात, फिडल बनवते काय? आता सारंग म्हणतो, नाही ग आजी, फिडल नाही. ऐश्वर्या म्हणते, आजी इटालियन नूडल्स. जाऊ द्या, तुम्हाला काही कळणार नाही. मग आता सारंग म्हणतो, मजा येणार आहे खायला. मग आजीबाई म्हणतात, अगं बाई, आजपर्यंत आपल्या घरामध्ये खिचडी, धिरडं, पिठलं, ठेचा, भाकरी हे सगळं होत होतं बाई, पण आता तुझ्यामुळे आमच्या स्वयंपाकघराचं रूपच बदलणार आहे. काय बाई कौतुक नाचुनेचं. आता पुढे पहा तमाशा. आता ती ऐश्वर्या एवढा सगळा घाट घालते आणि तिथे ते अवंतिका आणि सौमित्र येऊन ते बघतात आणि बघतच राहतात. आता सौमित्रच्या हातामध्ये पिठल्याची रेसिपी आहे, पण आता त्या ऐश्वर्याचा तमाशा पाहून ती रेसिपी तो खिशात लपून टाकतो. पण अवंतिका बघा, म्हणजे जावाचे भांडणं भारी दाखवलेत यांनी. प्रेक्षकांना मजा येते बघायला. आता अवंतिका म्हणते, काय ग ऐश्वर्या, हा काय पसारा मांडून ठेवलायस? मग आता सारंग म्हणते, अहो वहिनी, ऐश्वर्यानं काहीतरी वेगळं खायला करणार आहे. अहो त्याची सामग्री आहे, वेगळं काहीतरी खायचं म्हणल्यावर आता हे सामान लागणार ना वहिनी तुम्हाला, त्याचा पण प्रॉब्लेम आहे का हो? मग आता आजीबाई म्हणतात, ती ना फिडल बनवते, फिडल. मग आता सारंग म्हणतो, फिडल नाही ग आजी, नूडल. मग ऐश्वर्या म्हणते, मी सांगते, मी इटालियन नूडल्स बनवतीये. ऐश्वर्या मुद्दाम सौमित्र समोर शायनिंग मारते. पण आता सौमित्र लागतो हसायला आणि अवंतिका पण. अवंतिका आणि सौमित्र एकमेकांकडे बघतात आणि सौमित्र म्हणतो, अवंतिका इटालियन नूडल्स. मग अवंतिका म्हणते, शेफ मॅडम, आम्हाला नकोय तुमचे नूडल्स. ऐश्वर्या म्हणते, का? माझ्या जेवणाचा तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? अवंतिका म्हणते, ए बाई, मला काही प्रॉब्लेम नाहीये तुझ्या जेवणाचा वगैरे, पण आम्हाला ना इथे पिठलं बनवायचं होतं. पण आता ह्या पिठल्याचं प्रकरण ऐश्वर्याला सांगायचं नसतं बरं का यांना, म्हणून ते सिक्रेट ठेवताय. आता आजी लगेच म्हणतात, काय पिठलं बनवणार आहेस तू? मग लगेच सौमित्र म्हणतो, पिठलं नाही, पिठलं कुठलं कठलं, पिठलं काही नाहीये. अगं आजी, ते मी म्हणत होतो की ऐश्वर्याला कुठलं सामान कुठे ठेवलंय हे कसं कळणार ना? मग अवंतिका आणि सौमित्राने बात मारून दिली आहे. मग आता अवंतिका म्हणते, हो ऐश्वर्या, तुला कळेल का सामान कुठे काय ठेवलंय ते? आता सौमित्र म्हणतो, अरे देवा, मला ना एक काम आठवलंय बरं का. अवंतिका, मी येतो. आता लगेच अवंतिका म्हणते, अरे सौमी, मला पण यायचंय, थांब जरा. दोघे तिथून कल्टी मारतात. आता ऐश्वर्या लगेच म्हणते, सामानाचं काय, मला सगळं माहितीये सामान कुठे काय आहे. मग आजीबाई म्हणतात, अगं चल, पामेरियन खायला दे मला. सारंग म्हणतो, ए आजी, पामेरियन काय बोलते, चाल मी तुला समजवतो ऐश्वर्या काय बनवणार आहे ते. काय आजी, पण ऐश्वर्या मस्त बनवा बरं का, माझी भूक चालली आता. प्रेक्षकांनो, तुम्ही आजीबाईंना काही म्हणा, पण आजीबाईंमुळे ही मालिका बघायला एक वेगळीच रंगत येते. सारंग आणि आजी या मालिकेचा जीव आहे. तुम्ही मला काही म्हणा, पण खरंच प्रेक्षकांनो, मालिका अतिशय छान आहे ही. म्हणजे दाखवतात मस्त, खिळवून ठेवतात आपल्याला. तर आता अवंतिका आणि सौमित्र वैतागतात ऐश्वर्याच्या या इटालियन मामा मिया नूडल्समुळे. तर आता अवंतिका कटकट करत असते सौमित्रच्या मागे आणि म्हणत असते, काय यार सौमी, काय या ऐश्वर्याचं किती पसारा मांडून ठेवलाय तिने स्वयंपाकघरात, आता हिला काय गरज होती किचन मध्ये कडमडायची. आता सौमित्र म्हणतो, अगं हो, तू जरा शांत होशील का अवंतिका?
अवंतिका म्हणते, सौमी तुला सांगते मी, तिने ना पदार्थ बरोबर निवडलाय. कसले नूडल्स का काय? तुझं काय चाललंय सौमी? मी काय बोलते? तुला काही आहे की नाही सिरियसनेस? नाही, तू फक्त हसत बस. तू याचा विचार करू नकोस की ती बया किचनमध्ये, आपण पिठलं कसं करायचं, काय करायचं? आता सौमित्र म्हणतो, अगं अवंतिका, आपण पिठलं केलं तरी ते नानांना आवडणार आहे का? आणि त्या पिठल्याला जानकी वहिनीच्या हातची चव येईल का? मी एक काम करतो, मी बाहेरून मागवू का पिठलं? आता अवंतिका म्हणते, नाही जमणार, ते काही नको करूस. आता तेवढ्यात त्या सौमित्राचा फोन वाजतोय आणि आता हे दोघेही जण फोन उचलण्यासाठी जरा भांडतात, तू उचल मी उचल, पण आता नेमका जानकीचा फोन आहे बघून पटकन स्पीकरवर टाकतात. आता सौमित्र म्हणतो, अगं जानकी वहिनी, तू वेळेवर फोन केलायस. आता ही जानकी म्हणते, कुठवर आली तुमची पिठल्याची तयारी? सौमित्र म्हणतो, नाही ना वहिनी, पिठल्याचा प्लॅन फ्लॉप झालाय. जानकी म्हणते, अरे पण काय झालं, जमत नाहीये का तुम्हाला? तुम्हाला रेसिपी नाही कळाली का? मग अवंतिका म्हणते, अहो वहिनी, जमायला आम्ही स्वयंपाकघरात जायला तर पाहिजे ना. त्या ऐश्वर्याला काहीतरी चावलंय, ती म्हणे इटालियन नूडल्स करणार आहे आज. आता जानकी म्हणते, अरे देवा, हा तमाशा आहे तर. सौमित्र म्हणतो, अगं वहिनी, काय करावं कळत नाहीये. अवंतिका म्हणते, वहिनी, त्या ऐश्वर्याने ना अख्खा ओटाभर तमाशा करून ठेवला, इतका पसारा केलाय, तुम्हाला काय सांगू. आता पिठलं कसं करावं तेच कळेना मला. आता जानकीच्या डोक्यात येते आयडियाची कल्पना. जानकी म्हणते, एक काम करते मी इथे पिठलं करूच शकते ना. अहो भाऊजी, मी पिठलं इथे बनवते आणि तुम्हाला तिकडे आणून देते. तुम्ही दोघं नानांना खाऊ घाला. हा, आता अवंतिकाला जानकीची ही आयडिया खूप आवडली. अवंतिकाला काय आयतं वेतं काम निघालं तर बरंच आहे. अवंतिका म्हणते, वहिनी, बेस्ट आहे तुमची आयडिया, मला फार आवडली. अवंतिकाचं काम झालं ना, मग सौमित्र म्हणतो, वहिनी, तू सांगितलेली एक गोष्ट पटली बरं का मला. नाही म्हणजे आपण जे करतो ते चांगल्या हेतूने करतो ना. म्हणजे आज आम्हाला पिठलं बनवता नाही आलं, पण ते तू करतेस. ऐश्वर्या नूडल्स बनवते, ते चांगलंच झालं एका प्रकारे. नानांना तुझ्या हातचं पिठलं मिळेल ना खायला. मग जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी, एक मिनिट, मला देवाची इच्छा कळलीये, तुमची इच्छा कळलीये, पण आता तुमची इच्छा असेल ना तर मी फोन ठेवते. आता आपण फोनवर बोलत बसलो तर पिठलं करायला उशीर होईल. सौमित्र म्हणतो, बरं बरं बरं, फोन ठेवतो वहिनी. अवंतिका म्हणते, बाय. आता दोघे जण खुश झालेत आणि इकडे जानकी लगेच कंबर खेचून, म्हणजे पदर लावून कमरेला कामाला लागली. मजा आली प्रेक्षकांनो. आता फोन ठेवल्यानंतर ही अवंतिका म्हणते, जबरदस्त काम झालं आज. सौमित्र म्हणतो, अगं पण एक प्रॉब्लेम झालाय ना मोठा. अवंतिका म्हणते, काय, कसला प्रॉब्लेम? सौमित्र म्हणतो, अगं अवंतिका, त्या ऐश्वर्याने नूडल केल्यावरती ते नूडल कोण खाणार आहे? मग अवंतिका मोठ्याने हसते आणि म्हणते, अरे सौमी, नुसते नूडल्स नाही आहेत, ते इटालियन नूडल्स. हे दोघे जण सोबतच म्हणतात आणि मोठ्याने हसायला लागतात. ऐश्वर्याची उडाली ना त्रेधा तिरपीट. मज्जा आली प्रेक्षकांना आजचा भाग बघताना. आज एक लाईक करून टाका आणि तुमच्या मित्रमंडळींना माझा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ज्यांना ज्यांना ही मालिका आवडते ना त्यांना. छान सांगते की नाही मी? मग नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता पुढे बघा, त्यांनी नाच ग घुमा या मूवीचं गाणं ऐश्वर्याच्या या इटालियन नूडल्सवर लावलंय. म्हणजे तिची ती रेसिपी चालू आहे आणि अख्खा गराडा घातलाय तिने त्या किचनमध्ये. बाबा बाबा बाबा, ते साफ करता करता नाकी नऊ येणार आहे त्या सुमित्राबाईंच्या. आता इकडे बघा, म्हणजे सुगरणीचा कसा फरक असतो ना, ते त्यांनी या गाण्यामध्ये दाखवलंय. इकडे जानकी अगदी थोडासाही पसारा न करता, खरकट खाली न सांडता, अगदी अन्नाचा थोडासाही वेस्ट न करता भाकरी आणि पिठलं अगदी छान पद्धतीने करते. ऐश्वर्या इतकी वचवच करते, भाज्या काय कापते, त्या सगळ्या सांडून ठेवते, गॅस रंगवून ठेवते आणि त्या गाण्यामध्ये त्यांनी या दोघींचा म्हणजे पदार्थ बनवण्याची जी हातोटी आहे ना ती दाखवली. आता ती तर तुम्हाला सिरियल बघतानाच एन्जॉय करता येईल. माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलंय. प्रेक्षकांनो, मजा येणार आहे तुम्हाला आजचा भाग बघायला. नक्की बघा, घरोघरी मातीच्या चुली. तर आता या जानकीने मस्त ते शेंगाचं पिठलं केलंय. आता शेंगा आधी मला कळलंच नाही नेमकं शेंगाचं पिठलं काय. जेव्हा ते शेवग्याच्या शेंगा पाहिल्या तेव्हा मला समजलं की हे शेवग्याच्या शेंगाचं पिठलं आहे. तिने भाकरी पण छान केल्यात आणि नानासाठी डब्बा तयार झालाय. निघाली जानकी आता रणदिव्यांच्या घरी. आता प्रेक्षकांनो, हा भाग संपवला त्यांनी. आता उद्याच्या भागात जानकी जेव्हा नानांकडे स्वतः जाते तेव्हा नाना तिला पुन्हा एकदा त्या कुलूप किल्लीचं वर्णन सांगतात आणि सोन्याचं कडं तिच्या लक्षात येतं. पण आता त्यांनी ते जोगतीण वगैरे दाखवली आहे, ते सकून पाहायला जानकीने ते जरा रंगवलंय. या मालिकेचा आहे उद्या महा एपिसोड, तो नक्की आपल्या चॅनलवर ऐका.
उद्या सकाळीच आता ही जानकी ते कळं त्या सयाजीरावांकडनं कसं घेते ना ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर उद्याचा महा एपिसोड बघायला विसरू नका. त्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे मी रिव्ह्यू दिला तर तो तुमच्या मोबाईलवर झळकेल. चॅनल सबस्क्राईब करा आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सगळे भाग एन्जॉय करा. आजचा एपिसोड कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि आज कोण कोण पिठलं भाकरी करणार आहे तेही सांगा. छान होता नाही आजचा भाग. नक्की प्रेक्षकांनो लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूयात उद्याच्या महा एपिसोडच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.